नमस्कार मंडळी. विनोदाच्या लहाया कुरकुऱ्यांनी तयार झालेला हास्याचा दहीकाला घेऊन तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संहार. मंडळी, आता आपण स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयीच्या चर्चासत्रामध्ये जाणार आहोत. चला तर बघूया ही चर्चा आपली किती करमणूक करते ते. जी घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHA प्रस्तुत तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी, आपल्याला माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात दरवर्षी वेगवेगळ्या विषयातले मंडळी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. तर आपले तज्ञ आज इथे उपस्थित आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजचा विषय सुद्धा तसा खास ठरलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हल्ली वेगवेगळ्या विषयांमध्ये समस्या निर्माण होतात, वेगवेगळ्या गावांमध्ये समस्या निर्माण होतात, वेगवेगळ्या तान्यामध्ये समस्या निर्माण होतात. तान्यामध्ये म्हणजे रिलेशन मध्ये, नात्यामध्ये तर हल्ली प्रत्येक नात्यामध्ये समस्या निर्माण होतात, गावागावामध्ये समस्या निर्माण होतात. पण या समस्येच्या मुळाशी आपण शिरलं पाहिजे आणि त्यावर उपाय आपण शोधले पाहिजेत, हो की नाही? आणि त्यासाठीच मार्गदर्शन करायला आजचे आपले तज्ञ इथे उपस्थित आहेत. प्रसाद खांडेकर सर, जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. तर आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे स्थावर जंगम मालमत्ता. आणि त्यासाठी आपल्याला आजचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सर त्याआधी आजच्या विषयावर मी एक कविता केली आहे, ती तुम्हाला ऐकूया. प्लीज. फूट पाडते भावाभावांमध्ये, फूट पाडते भावाभावांमध्ये, भांडण लावते गावागावामध्ये. फूट पाडते भावाभावांमध्ये, भांडण लावते गावागावांमध्ये, अशी ही स्थावर जंगम मालमत्ता. झाली सर कविता. कशी वाटली सर कविता? ही कविता होती? हो सर, काल रात्रभर जागून केली आहे मी. का जागलात? हा दर्जा असेल कवितेचा तर का जागलात? झोपायचं ना. अहो म्हणजे काय, याला काय अर्थच नाहीये ना या कवितेला. पेन नुसता असं कागदावर सोडला तरी 4 ओळी चांगलं छापून आलं असतं. हो, हे म्हणजे ना त्याला कवितेचं यमक आहे ना टोन आहे. नका करू कविता परत. आणि निवेदन पण ऍक्च्युली करताय ठीक आहे, आता हरकत नाही. धन्यवाद. तर आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला चर्चासत्राला सुरुवात करूया. स्थावर जंगम मालमत्ता याबद्दल तुमच्या ज्या काही समस्या असतील सरांना विचारा. येस. कोण विचारेल आधी? साहेबांनो, या. मला एक विचारायचं आहे की स्थावर जंगम मालमत्ता. बसवा यांना बसवा. बसा तुम्ही. आधी समजून घ्या विषय काय. स्थावर चिंगम नाही, स्थावर जंगम मालमत्ता आहे. स्थावर जंगम मालमत्ता. अरण्या बस रे तू. काय झालंय? आधी बोलायचं काय ते ठरव, मग बोल का नाही. हा मला माहिती, म्हणून काय माहिती स्थावर चिंगम असं काय मारी. हरकत नाही. पुढे कोण विचार? मी काय पण मला एक विचारायचं. विचारा. काय आमच्याकडे जमीन नाही आहे, तर ती जमीन तुम्ही आम्हाला कशी द्या? नाही म्हणजे मला प्रश्न कळला नाही. काय आहे, आमच्याकडे जमीन नाही आहे, मला वाद घालायचे आणि मला हौस पण आहे वाद घालायची, तर ती जमीन तुम्ही कशी द्या? नाही हा बघा, मुद्दा कसा आहे, मी इथे जमीन विकायला आलो नाहीये. मी असं बोलतोय का 10,000 रुपये गुंठा, 10,000 रुपये गुंठा नाही ना. मला नाही सांगता येत. तुम्ही यांना समजा, हा प्रश्न चुकलाय यांचा. मी सांगते. हे बघा तुमच्याकडे जमीन नाहीये. हा, तर सगळ्यात आधी तुम्हाला जमीन घ्यावी लागेल, मग त्यावर तुम्हाला वेगवेगळे वाद निर्माण करावे लागतील आणि मग प्रश्न विचारावे लागतील की नाही. आधी जमीन घ्या. नाही, तर मी म्हणतो माझ्याकडे जमीन नाही आहे आणि मला वाद घालायची खूप इच्छा आहे, तर ती जमीन तुम्ही कशी द्याल? म्हणजे विधाली तर वाद घालीन ना. बरोबर आहे. मला तुमचा मुद्दा लक्षात येतो.
त्यांना असं म्हणायचंय की त्यांना वाद घालता येत नाहीये, पण त्यांना जमीन घ्यायची, मग त्यांनी काय करावं हा सर? म्हणजे काय करता येईल? जमीन घेतली तर मी वाद नाही मुळात कसं आहे की चांगलं आहे ना, भावकीत तुमच्या वाद होत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. नाही भावकी नर्वस होते हो, त्याच्यामुळे वाद नाही ना बरीच वर्ष. नाही, पण त्यांच्याकडे जमीन नाहीये ही वाईट गोष्ट आहे. थांबा मला जरा विचार करू दे. काय करा तुम्ही आधी कष्ट करा, थोडी मेहनत घ्या, 4 पैसे कमवा आणि मग त्याची जमीन विकत घ्या आणि मग तुम्ही जी भावकी आहेत ना ती एकमेकांच्या उरावर बसा. नाही नाही साहेबांनी मी बसलो हा. पण उरावर नव. हा? काय कुणीतरी असं म्हटलेलं आहे बसेल त्याची जमीन. आता एवढी वर्ष मी वावरात बसलो पण आजपर्यंत काय मला जमीन मिळालेली नाही. हे बघा दादा, हा. हे बसेल त्याची जमीन असं नाहीये, मग? कसेल त्याची जमीन असं होतं. असं आहे. बसेल ते- आता इथे बसलात म्हणजे तुमचं झालं का? नाही हे मांजर नाही नाही. उद्या एसटी स्टँड वर बसलात म्हणजे तुमची झालं का? नको. एसटी स्टँड नाही ना. तुम्ही पण ना. हसू नका हो, मी ते जोक नाही केलाय, मी त्यांना समजवतोय. अच्छा सॉरी, मला वाटलं ते की कसेल त्याची जमीन असं होतं ते. कळलं तुम्हाला? म्हणजे भावकी- हे बघा मुळात विषय कळलाय का तुम्हाला? स्थावर जंगम मालमत्ता, त्यावर आपण आज इथे बोलायला जमलोय, होय होय. त्याच्याबद्दल हा विचार साहेबांनी मला एक विचारायचं असं आहे की स्थावर जांगेतली जी यांना हातवा, यांना पटकन हातवा. बोलूच देत नाही. नाही, स्थावर जांग्यातली मालमत्ता, ही कुठली मालमत्ता आहे? जांग्यातली माफ मालमत्ता. करा सर, माफ. त्यांचा गैरसमज नाही गैरसमज नाही होय, खूप वेगळं होतं. जांग्यातली काय वेगळं होतं ना हे. दादा तुम्ही आधी वेगळं आहे. ठरवा. ते स्थावर जंगम मालमत्ता हा विषय आहे, त्याच्यावर आपण आज इथे डिस्कस करायला बरोबर आहे, भेटलोय. बरोबर आहे. हा? मग चिडू नका. जंगम मालमत्ता. यांना काहीतरी विचारा. हा विचारू का मी? हा विचारा. हा. काय आहे हम्म, ती जंगम आहे की नाही, हम्म. त्याच्या आईचं बियाणं आहे की नाही दिलंय? डोक्यात जाते माझ्या. बद्दल विचारायचंय. ऐकलत का सर? यांना करेक्ट कळलेला विषय जंगम बद्दल थांबा, थांबा जरा. हा, विचारा. बोला. जंगम माझ्या डोक्यात जाते, शिवाय देतय मला बियाणं. हा जाता येतो टोमणं मारते, त्याच्या बापाचं खाल्लंय मी. नाही, कुठं आलोय मी? मला कळत नाहीये. नाही आता कसा समजावायचा विषय दादा? हा. तुम्ही जंगम बोलताना तो वेगळा. वेगळा नाही, मी जंगम आहे तो. मी जंगम आहे तो. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तोंडावर बोल इथं. शिव्या आधी दिल्या. मी दिल्या. नाही, मग कुणी दिल्या शिव्या? मी शिव्या तोंडावर शिव्या दिल्या तू. कधी दिल्या शिव्या? लय बोलू नको. तुझं नाव घेतलं नाही, मी. बघा, साहेब, कधी नाव घेतलं? आमच्या गावात स्थावर नावाचं कोण नाही, पण जंगम आहे. असं कोण नाही. ह्याचा प्रॉब्लेम सोडवा तुम्ही. नाही. ह्याचा काय काय शिव्या दिल्या? कधी दिल्या शिव्या? लय बोलू नको. साहेब निभार हाणतील तुला. तुझं नाव काय? साहेब हाणतील निभार तुला. ऐका. हे आणणार. हा मग कोण? आणा या. नाही मी नाही काय बोललो. आणा ना. अहो माझा आणा विषय- साहेब. अहो, असू दे. नाही. आणा, आणा, या घरावर नांगर दे ना आधी सांगतोय. एक मिनिट. हाणा की त्याला. अरे यार. एकदम नांगर कसा बसून फिरू? घ्या आपण. अहो. शिव्या येतेय जोय. नाही ते जंगम भाडा केला. नाही, त्याने पॅन्ट खेचली हो माझी. माफ करा. अहो ऐका, बापरे. शांत व्हा. त्यांना कल्लेला शांत व्हा, तुम्हाला विषय कळला नाहीये. एवढं नाही, बस. याच्याबद्दल मी सल्ले का द्यायला येईन? जंगम आहे ना. अरे यार ऐक ना दादा, स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे आधी विषय तुम्ही क्लिअर घ्या. स्थावर जंगम मालमत्ता म्हणजे स्थावर म्हणजे जी मालमत्ता स्थिर आहे, जी हलवता येत नाही. तुमची शेत जमीन, तुमची फळबाग, तुमचं घर, इमारत, वाडा ही स्थावर झाली. आणि जंगम मालमत्ता म्हणजे जी हलवता येते, म्हणजे तुमची बँकेतली खाती, तुमचं सोनं नाणं. कळलं का? नाही पण माझ्याकडे सोनं नाणं पण नाही आहे, त्याच्यामुळे मला वाद घालता येत नाही. मला नका बोलू. इतके एपिसोड झाले, मलाही काय मिळालं नाही अजून. सोनेरी क्षण माझ्या आयुष्यात नाही आलेत अजून. ऐका, तुम्ही विषय कळला का? जंगम मालमत्ता म्हणजे जी हलवता येते. म्हणजे काय? तुमची सोने नाणी, तुमचे दागदागिने, रोख रक्कम. कळलं? स्थावर म्हणजे स्थिर मालमत्ता जी हलवता येत नाही. जंगम म्हणजे जी हलवता येते ती मालमत्ता. कळलं? आता विचारा. तीर हलवाय. विचारा बाई विचारा आता. साहेबानू, म्हणजे स्थावर म्हणजे स्थिर मालमत्ता. करेक्ट. बरोबर. आणि जंगम म्हणजे हलणारी मालमत्ता. करेक्ट. आता बघा, माझा नवरा बोटीवर असतो 6 महिने आणि 6 महिने घरी असतो. तर माझा नवरा माझी स्थावर मालमत्ता झाली का जंगम मालमत्ता? सांगा. सांगा सर, काय सांगाल याच्याबद्दल?
मला प्रश्नच कळला नाही मुळात. नवरा मालमत्ता कसा होईल? परत विचारू का? नाही, नवरा मालमत्ता कशी होईल? अहो बाई, तुमचा नवरा हलतोय म्हणजे तो जंगम मालमत्ता झाला. नाही. आणि मी तुमच्या समोर एवढा स्थिर बसलोय म्हणजे मी स्थावर मालमत्ता. तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही. नाही, तसं नाही आहे. पण मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलंच नाही. अहो मग बघा. अहो तुम्हाला कळतं का ऑडियन्स मध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं इथलं इथे? किती छान. अहो छान नाही, त्यांना थांबवा. अरे देवा, मी काय कुठे आलोय तुम्हाला कळतंय का बाई? मला विषय भरकटतोय. जंगम मालमत्ता म्हणजे तुम्हाला विषय कळला नाहीये का अजून? हलणारी मालमत्ता. एक्झॅक्टली. मला कळलंय. हा, मला कळलंय. कळलंय ना दादा? कळलंय मला. मी सांगतो तुम्हाला साहेब काय होते माहितीये का? आमचं फादर आहे की नाही, ती दिवसभर स्थावर असते, निबार झोपून शांत, आणि रातचं जंगम होते. पिऊन येतं निवार जंगम होते. ऐकतच नाही तर आमची मदर काय करते, जाऊन सांगते अहो काय करताय, स्थावर व्हा. ऐकतच नाही, जंगमच होत आहे अजून. मग मदर काय करते, मदर स्थावर राहत नाही, मदर बी जंगम होती. फादर जंगम, मदर बी जंगम. मला कळत नाही त्याच्या आईला मी तिथं स्थावर उभा आहे. मी दोघांनी सांगतोय अरे बाबा ग बसा, दोघ जणी स्थावर व्हा, एकानं कोणीतरी स्थावर व्हा. जंगम जंगम जंगम. मग मी बी जंगम होतोय. ही जंगम, हे जंगम, मी बी जंगम. बस तिकडे, बसा तिकडे, बसा दादा. नाही बसा. अहो गावातली सगळी गोळा होती, ती स्थावर राहून बघते ती सगळी. हे नका बोलू. आतमध्ये जंगम जंगम. अहो ते ना, काय करायचं सांगा. का बोलवलं मला इथे? सर मला का बोलवलं इथे? काय झालं? अहो तुम्ही ऑडियन्स कडनं तयारी करून घेतली पाहिजे ना. आपला विषय कोणता आहे, हा चर्चासत्र कुठल्या विषयावर आहे, हा त्यांना कल्पना, ते कोणते प्रश्न विषय त्यांना कल्पना दिली पाहिजे ना तुम्ही. नाही, काय झालं या विषयावर ना माझं चॅनल बरोबर सुद्धा भांडण झालं. हो, कारण आम्हाला काही कल्पनाच दिली होती ना, म्हणजे स्थावर म्हणजे काय, हे जंगम म्हणजे काय, काहीच माहिती नव्हतं. म्हणून माझी ही कविता आहे ना ती जराशी चुकली. हो. अरे यार, मी काय करू आता? म्हणजे इथून शून्यापासून सुरुवात आहे. विषय समजून घ्या. तुमची संपत्ती हा विषय आहे. तुमचा पैसा अडका, तुमचं घर, तुमची जमिनीबद्दल कोणाला प्रॉब्लेम आहे का? माझं जमिनीचं बी आहे माझं. कळला विषय? या म्हणजे ना. ते हलणारा म्हणजे जंगम नाही. नाही ती जंगम जंगम. जमिनीबद्दल प्रॉब्लेम आहे. हा जमिनीचं आहे. नक्की जमिनीचं आहे. प्लीज हा, म्हणजे मला नका त्रास देऊ. नाही. बसा ना सर, बसा बसा. Yes, हा, yes. विचार. काय झालंय माहितीये का साहेब, हा. माझी जमीन आहे की नाही, त्याच्यावर 38 जणांची नाव आहे ती. हा प्रश्न, 38. हा प्रश्न आहे. वा वा वा. मला कार्यक्रम सुरू झाल्यापासून या प्रश्नाची अपेक्षा होती. देअर यू आर. 38 जणांची नाव आहे ती, त्याच्यावर वाद चालले ते. हा, हा. मला सांगा साधारणतः जमीन किती आहे तुमची? 1 गुंठा. एक एक गुंठा तुमची जमीन आहे आणि त्यावर 38 जणांची नाव आहे. मग काय वाद, भांडी जंगम जंगम होते. मग त्याची तुम्हाला वाटणी करायची. मग ते कसं का करताय? हा? अहो तुम्ही वाटणी करायला त्या 1 गुंठा जागात उभे राहिलात ना, 1 हाताचं अंतर ठेवलं तरी 6-7 जण गुंठ्याच्या बाहेर जातील. एवढीशी जागा आहे ती. का करताय तुम्ही वाटणी? याच्यावर एकच होऊ शकतं, 37 जण एकत्र या आणि उरलेल्या 38 ती दान करा. नाही, दान करायची असेल तर ती मला द्या. यांच्या उरावर घाला. यांना जमीन हवी आहे ना, यांना दान करा. हात घालायची इच्छा आहे ती. नका, मला वाटतं इथे नाहीयेत कोणाला प्रश्न. मला वाटतं आपण थांबूया इथे. मला प्रश्न आहे. विचारा ना, विचारा. प्लीज, जेन्युइन प्रश्न आहे. जमिनीचा प्रश्न जमिनीच्या आहे. वादाचा आहे. हो. जमीन 1 गुंठा नाहीये, नाही नाही. खूप आहे जमीन. आमच्या खानदानात प्रॉब्लेम आहे सगळं. आहे ना. हा, मग विचारा. काय आहे साहेब, शंतनूची जमीन आहे. बरं. शंतनूला विकत घ्यायची आहे. पण शंतनूचं म्हणणं आहे मला शंतनूला जमीन द्यायची नाही आहे. तू शंतनूची जमीन घे. पण शंतनूला जमीन द्यायची नाही आहे. मग आता साहेब शंतनूने काय केलं पाहिजे? थांबा. सर उत्तर द्या ना. थांबा. तुम्हाला कळलं? शंतनूची जमीन कोणाला? शंतनूची जमीन शंतनूला पाहिजे म्हणजे? हा, फसलात ना. कोडी घालायला नाही आलो मी इथे. अडकवलं ना. मला कळलं नाही. शंतनूची जमीन शंतनूला हवी आहे म्हणजे? नाही, मी तुम्हाला विस्कटून सांगतो. माझ्या वडिलांना 3 भाव, म्हणजे माझे 3 काका. बरं. मग माझे वडील जसं करायचे तसेच सेम टू सेम 3 काका करायचे. म्हणजे माझ्या वडिलांनी सायकल घेतली, 3 काकांनी सेम सायकल घेतली. माझ्या वडिलांनी शर्ट घेतला, 3 काकांनी सेम शर्ट घेतला.
माझ्या वडिलांनी माझं नाव शांतनू ठेवलं, 3 काकांनी त्यांच्या मुलांचं नाव शांतनू ठेवलं. अय्या मग आमच्या घरात 4 शांतनू झाले. कॉपी कॅट हा तुमचे काका 1 नंबरचे कॉपी कॅट. हा, आता शंतनूला शंतनूची जमीन घ्यायची आहे, शंतनूला जमीन द्यायची नाहीये. मग शंतनू बोलतो तू शंतनूची जमीन घे, पण शंतनूचं म्हणणं आहे की शंतनू आता मी शंतनूला जमीन नाही देणार. थांबा मला हे असं शंतनू सांगितल्यावर मला कसं कळेल? कळत नाही तसं, ते मी विस्कटून सांगतो परत. नीट सांगा. हा, आता बघा, शंतनूची नदीच्या बाजूची शंतनूची जमीन आहे. हा, नदीच्या समोर शंतनूची जमीन आहे. डोंगराच्या अलीकडे शंतनूची जमीन आहे, डोंगराच्या पलीकडे शंतनूची जमीन आहे. शंतनूला शंतनूची जमीन घ्यायची आहे, पण शंतनूला जमीन द्यायची नाही. शंतनूचं काय म्हणणं नाहीये, पण शंतनू मध्ये वाद आहे. पण शंतनू म्हणतात अरे थांबा ना यार. यात काही कळत नाहीये, फक्त डान्स होतोय. मला कळत नाहीये का? पूर्ण नाव सांगा ना तुम्ही, मला कसं कळणार? शंतनू केल्यावर नाही का? वडिलांचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा, वडिलांचं नाव सांगा. नदीच्या बाजूला रे ते नदीच्या शंतनूची पूर्ण नाव सांगा. ही जमीन शंतनू सुरेश वाघची आहे. ओके. समोरची जमीन शंतनू सुरेश वाघची आहे. डोंगराच्या अलीकडची जमीन शंतनू शिरेश वाघची आहे आणि पलीकडची शंतनू सरेश वाघची आहे. आता शंतनूला शंतनूची जमीन हवी आहे आणि शंतनूचं म्हणणं काय नाही, पण शंतनू मध्ये वाद होत आहे. एक मिनिट, काय नाव काय बोललास तू? सुरेश, सुरेश, शिरेश, सरेश ही नाव आहेत तुझ्या चुलत्यांची? नाही, मग भांडणं व्हायलाच पाहिजे. तुझ्या खानदानाची तीच लायकी आहे. आजोबांनी ठेवली आहेत नावं, ते कवळी आहे ना, शिटी निघायची, मग जशी शिटी तशी नावं. मला वाटतं इथे कार्यक्रम संपलाय. नाही, हे कसं उत्तर देणार? मला कळलं, मी सांगतो. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, 2 शंतनू होती की नाही, त्यासनी स्थावर द्यायला पाहिजे होती आणि 2 शंतनूसनी जंगम द्यायला पाहिजे. मी मारेन यांना कळलं नाहीये. यांना शांत बसायला सांगा. मला वाटतं इथे कार्यक्रम संपूया आपण. इथे कुणाला काही म्हणजे प्रश्न नाहीये तिथे. असं नाही, मी निघतो. मला सर स्थावर असं जंगम होऊन नाही चालणार सर. चर्चासत्र पुढे गेलं पाहिजे. स्थावर व्हा तुम्ही आधी स्थावर व्हा. अहो, इथे काही प्रश्न विचारतात, तुम्हाला कळतंय का सर? ते इथे अहो जमिनीबद्दल कोणाला प्रॉब्लेम आहे का? तेच ना, माझ्याकडे जमीन नाही, ती मला दिली तर मी वाद घालीन ना. मला लय इच्छा आहे ना वाद घालायची. भावकी आहे ना आमची, रुसून बसली आहे, भांडण आहे म्हणून. ऐका, मी काय म्हणतो, आता माझ्याकडे जमीन नाही आहे, तर मी एखाद्याची जमीन अशी ढापू शकतो काय? येडायस कर तू? अशी कशी जमीन ढापणार? 7-12चा उतारा लागतो. मी 7-12चा उतारा घेतच नाही. मी लिंबूचा उतारा घेतो का? नाही हो, हे नाही, हे खूप बेसिक आहे. 7-12चा उतारा आहे ना, सांगा ना तुम्ही. नाही, मी 8-13ची पकडते. 7-12ला उतारता नाही येत ना मला. हो, म्हणजे कसं असतं, 8-13ला माझ्या मैत्रिणी असतात, त्या स्थावर असतात. मग मी गेले की त्यातल्या काही जंगम होतात, मग मी स्थावर होते, मग आम्ही गप्पा मारतो आणि मग एकत्र चर्चगेटला जंगम होऊन जातो. मी कुठल्या शोला आलो? सावर कांचन अलबत्त्या गलबत्त्या. तुझ्या आईचा अलबत्ता गलबत्ता. तुझ्या कोणाला इथे काय कळलंय? इथे कुणाला कळलं? मी सांगतो इथे बघ, मला नाही थांबायचं इथे. कुठला तरी फालतू शो आणला इथे मला. चर्चासत्र होत आहे, सुपर डुपर हिट. वा, हास्य रसिकांना विचारूया, कसं होतं हे चर्चासत्र? स्थावर की जंगम? वा वा वा, मस्त होता विषय आणि कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होते. रसिका मस्त मस्त. म्हणजे अशा कार्यक्रमांना अशा निर्बुद्ध जेव्हा निवेदिका असतात तेव्हा खरंच ते तज्ज्ञांचं काय होत असेल हा कायम प्रश्न पडतो मला बघताना. ते त्यांचं प्रतिनिधित्व फार मस्त केलंस तू रसिका. अशा सुपर जंगम तर म्हणजे आज क्या बात आहे. सावत्या मस्त. पम्या टेरिफिक कॅरेक्टर होतं ते. काय डोळे काय केलं तेच दाखव. नाही, डिफिकल्ट आहे आणि मग ते थ्रू आउट मेंटेन करणं ते डोळे आणि त्याच्यात या असेच डोळे ठेवून एक मध्ये एक रोमांस पण करणं फार डिफिकल्ट आहे. मजा आली. वा 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 मोरे. खरं तर चिंगम हा पंच आला तिथे मला वाटलं स्किट संपलं.
पण तरी उत्तम, मजा आली. वा वा ईशा, फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा. सई, भन्नाट मॅड परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. रस्सा किती भारी, खूप सुंदर कॅरी केलंस आणि वेगळं होतं काहीतरी, नवीन काहीतरी बघून खूप मजा आली. भावा कडक. बाकी प्रश्न विचारणारी सगळीच मंडळी कमाल होती, खूपच मस्त. म्हणजे अनप्रेडिक्टेबल पंचेस खूप होते, नेहमीपेक्षा खूप वेगळे पण ही वाटलं. आपण अनेक चर्चासत्र बघितलेत, पण तुम्ही सगळ्यांनी बहार आणलीत. थँक्यू सो मच. वा 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 वा